अत्यंत भयानक अशी जळगावमधून घटना सध्या समोर येत आहे। रविवारी 19 जानेवारीला सकाळी 9 वाजता ही घटना घडलेली आहे। मुकेशने 4 ते 5 वर्षापूर्वी पूजा नावाच्या तरुणीशी प्रेमविवाह केला होता। हाच राग मनात ठेवला गेला। 4 वर्षापासून मुलीच्या नातेवाईकांकडून धमकी आणि त्रास देणं सुरू होतं। रविवारी 19 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता मुकेश शिरसाट आणि मुलीचे नातेवाईक यांच्यात वाद झाला। हा वाद काही वेळानं विकोपाला गेला। वाद विकोपाला गेल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांकडील 8 ते 10 जणांनी कोयता व इतर धारदार साहित्यांनी मुकेश शिरसाट याच्यासह त्याच्या नातेवाईकांना वार करून जखमी केले। यामध्ये मुकेश शिरसाटच्या अक्षरशः मानेवर गंभीर दुखापत झाली। त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। मुकेशच्या मृत्यूची वार्ता कळताच पिंपळा हुडकून येथील नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन एकच आक्रोश केला। 5 वर्षापूर्वीच्या केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून सासरच्या लोकांनी भर दिवसा आपल्या जावयालाच कोयता आणि चॉपरने वार करत ठार केल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये घडलेली आहे। मयत तरुणीची आई उज्ज्वला शिरसाट म्हणाल्या की माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। मी धुणं भांड्याचे काम करते, माझा नवरा हमाली करतो, मी कसं काय 2 लेकरांना सांभाळू, आता मी त्यांना कसे वाढवू, आम्हाला न्याय पाहिजे। प्रेमविवाह केला म्हणूनच त्यांनी हत्या केली। 4 वर्षापासून ते आम्हाला त्रास देत होते, शेवटी त्याला मारून टाकले असे म्हणत त्यांनी टाहो फोडला। तसेच आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली होती, पण पोलिसांनी दखल घेतली नाही। पोलिसांकडून त्यांच्याकडून पैसे खाल्ले असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे। मुकेश शिरसाट यांनी 5 वर्षापूर्वी त्याच परिसरातील बनसोडे परिवारातील पूजा नामक तरुणीशी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता। दोघांचा विवाह झाल्यापासून शिरसाट कुटुंबीय व तरुणीच्या माहेरील मंडळींमध्ये सतत वाद सुरू होते। रविवारी सकाळी मुकेश हा दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आला होता, त्यावेळी मुलीच्या माहेरच्या मंडळींनी कोयता चॉपरने मुकेशवर सापासप वार केले। या मारहाणीत मुकेश गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झालेला आहे। तर मुकेशला वाचवण्यासाठी पुढे आलेले भाऊ, काका, काकू, 2 चुलत भाऊ, चुलत बहीण यांच्यावरही सासरच्या मंडळींनी हल्ला केलेला आहे। यात 7 जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत।